नमस्ते. एक छोटा व्हिडिओ बनवायचं कारण असं की काल एक जणानं यूट्यूबवर कमेंट केली की ह्या पोपटाचे पंख कापलेले आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी. हे जे मोगली आहे हे नांदेडहून काही मित्रांना आणून दिलेलं आहे इतक्या लांबून येऊन, कारण की ह्याचं एक निसर्गामध्ये थोडंसं माणसं बी हँडिकॅप असते. तर तसं ह्याचं आहे की एका साईडचे पंख येत आणि एका साईडचे पंख येत नाहीत. मग ह्याला आपल्या निसर्गात सोडता येत नाही. आता ती चिंकी आहे, पिंकी गेली उडून, आता चिंकी आहे. आता चिंकीलाही बऱ्यापैकी आता पंख काढले तर चिंकीही उडून जाईल. आपण सोशल मीडियावर काय प्रसिद्ध होण्यासाठी किंवा इथून काय पैसा कमवण्यासाठी आजपर्यंत सोशल मीडियाचा एकही रुपया घेतलेला नाही. आणि दरवर्षी सार्वजनिक कामाला मी 2 लाख ते 1 लाख रुपये खर्च करतो या कुत्र्यातून येणाऱ्या पैशातून, त्यांच्या पिल्ल्याच्या पैशातून. आणि बाबासाहेबाच्या कृपेनं मला सरकारी नोकरी आहे, मी पोलीस आहे, मला 50,000 पगार आहे. मला बस झाला पगार. मला काही दाखवून किंवा काही करून मला काही कमवायचं नाही. आणि माझं जास्त आहे, माझा हे नाद आहे की मला असं वाटतं की जास्तीत जास्त आपल्या पुरतं एकट्यापुरतं न जगून सगळ्यापुरतं जगावा. त्याच्यापुरतं आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त प्राणी पक्षी. आता मी माझं घर पण विकलेलं आहे, स्वतःचं माझं घर, आणि मेन रोडला घर होतं, सर्व सुविधा होत्या. ते सगळं सोडून मी आज कमी दरात विकून आता आयुष्यभराचं कर्ज करून मी इकडं वन विभागा साईडला घर करायला लागलो. कारण असं आहे की मला एकट्यापुरतं जगू वाटत नाही. माझ्या परिवाराला पहिल्यापासून असाच नाद आहे. कोमलनं काल यूट्यूबवरची ती कमेंट टाकली मला, चला काय हरकत नाही म्हणलं, धन्यवाद तरी भाऊ, थोडंसं लक्ष द्या, मागचे व्हिडिओ बघा, पुढचे व्हिडिओ बघा, तर तुम्हाला कळन. चला ओके, धन्यवाद. काय असलं नवजून अजून कळवित राहील. निसर्गाचा आनंद घ्या. आपल्या वाचून आपल्यासाठी भरपूर निसर्ग करून जातं आहे. आपण मी निसर्गासाठी थोडं का होईना करायचा प्रयत्न करा. चला ओके, धन्यवाद. काय असलं नवजून तर अजून कळवित राहील. मस्त उगा निसर्गाचा आराम शेवगा आनंद घेत आहोत आम्ही पण.